जी प्रेझेन्स बॅचलर्स लाईफ चार्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आत्तापर्यंत मी तुम्हाला कलाकारांची घरं दाखवली, त्यांचं डेकॉर वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोचवलं. पण ह्या निमित्ताने ना पहिल्यांदाच आपण आपले जे कलाकार घरापासून दूर मुंबईत कामासाठी येतात अशा कलाकारांसोबत आपण आज गप्पा मारतोय. खरं तर त्यांची बॅचलर्स लाईफ कशी आहे, शूट आणि घर ही तारेवरची कसरत कशी सुरू आहे, हे सगळं आज आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण जातोय, ही खास मैत्रिणींची जोडी आहे, अभिनेत्री विदिशा मस्कर आणि अभिनेत्री निशानी बोरुलेच्या घरी. त्यांची बॅचलर्स लाईफ कशी आहे हे आपण बघूया. चला तर मग जाऊया या कॉफी डेटवर. चला, बॅचलर्स लाईफ आपण कशाला म्हणतो तर याला लिटरली मेकअप करून छान आवरून हे करावं लागते. होतं असं की आम्ही व्यवस्थित झोपायला गेलेलो असतो, रात्रभर छान झोपत असतो. सकाळी धडधड 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 धड पाणी, तिथून पाणी आतमध्ये, पूर्ण गादी ओली, सगळं आमचं म्हणजे बेडरूम पाण्याखाली असतं. हाय ये हाय काय वेलकम. निशाईला खूप दिवसांनी मी भेटणार आहे आज. वेलकम. वाव, चल ये. बस बापरे, हे एवढा ग फॉर्मल. बाई. बस ग बस. होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू केला असं वाटलं मला थोडा वेळ. कसा आहात गाईस? खूप मस्त मजा. छान. हॅपी न्यू इयर बाय. अरे तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. कळत नाही की नवीन वर्ष सुरू झालंय, हो, पण हो. झालंय, कॅलेंडर बदललंय, आपण आहोत तसेच आहोत. हो. पण right? सुरुवातीचे 5 दिवस जे ठरवलं होतं ते केलंय. काय केलंस? काय केलंस? खूप छान रुटीन फॉलो करायचं असं ठरवलं होतं मी. 12 वाजता झोपायचं किंवा 11:30 वाजता झोपायचं आणि सकाळी उठल्यावर सगळं एकदम पहिलं काय वॉलनट खायचं, बापरे. मग 1 तासांनी जिरा पाणी प्यायचं, सगळं केलं पहिले वा. 5 दिवस. पहिले 5 दिवस. आता पण सगळं करते, फक्त वेळेत नाही करत. वाव. निशानी, तू काय रेझोल्युशन होतं तुझं? न्यू इयर ओल्ड मी. जे चाललंय नवीन resolution. Resolution आहे की नो रिझोल्युशन आजपासून? तेच. येस. आणि मगाशी जे उषा एक्सचेंज केल्या आपण, त्या जरा हो. घेऊया. खूप अशी गाईस, मी ready. ह्या मुली इतक्या मिनिमलिस्टिक आहेत, त्यांना फक्त उषा त्यांच्या फेवरेट रंगाच्या Cross मिळाल्या की match. त्या डन आहेत. हो. हे म्हणजे- असं सुरू आहे. हा, म्हणजे आम्ही खूप पुखी होत त्या बाबतीत. मी ब्लॅक घेतले म्हणून तिने ब्लॅक उशी घेतली, हा. मी रेड घेतले म्हणून मी रेड उशी. सो बॅचलर्स लाईफ हा आपला नवीन शो, ज्याची सुरुवातच मी तुमच्यापासून केली, कारण का तुम्ही इतक्या छान मैत्रिणी आहात. टचवूड ही मैत्री अशीच राहू देत. आणि भुजा बरं. मला अजून नाही कळले असं का करतात. आय नो राईट. है ना? टच वूड हे Wood. कुठलं वूड आहे म्हणजे खोकं म्हणायचं तसं भुजा आहे बरं आहे का? ना? भुजा बारा. बरं. हा. मग अच्छा, हे- असू शकतं. इथून आलं असू शकतं. पण नाही, तुम्ही घरापासून इतकं लांब राहता. मला तुमची बॅचलर्स लाईफ नेमकी कशी आहे, खरं तर ना आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा आपण चाचपडत असतो आणि आता कुठे सेटल झालोय असं वाटत असताना अजून चॅलेंजेस येत असतात. मला तुमची बॅचलर्स लाईफ कशी होती हे जाणून घ्यायचंय, कारण का आत्ता जे येऊ पाहतायत कामानिमित्त घरापासून लांब, त्यांना खूप हेल्पफुल होईल तुमच्या याचे एक्सपिरियन्स. इसवी सन कधी आला होता तुम्ही मुंबईमध्ये? खरंच इसवी सन झालं ग. एक दशक म्हणजे 10 ना. हो, हा, दशक. एक दशक हा. होत आलं ऑलमोस्ट मला तरी येऊन. हा. यांना 8-9 वर्ष झाली असतील. हा. So आता अजून 1 वर्षांनी खूप दशक जास्त होईल. वेळ. मला 5 वर्ष झाली आहेत. म्हणजे 2019 का 20 मध्ये आले होते. हा, 19च्या एंडला आले होते. न्यू इयर आणि च्या आधीच थोडस. आणि 5 बॅग्स घेऊन आले होते. घरच्यांची थोडंसं भांडण वगैरे करून, कारण त्यांना असं वाटत होतं की मी इंजिनिअरिंग मतलब डिग्री घेतली आहे, तर मला आता त्याच्यामध्ये जॉब करायचा आहे वगैरे. लाईक टिपिकल फॅमिली, करेक्ट. की त्यांची स्वप्न म्हणजे त्यांना असं वाटतं की हा, आता एवढं मुलीला शिकवलंय वगैरे, तर आता तिने हेच करावं वगैरे. तर माझं आधी मला माहीत पण नव्हतं. 3rd इयर डिग्री म्हणजे मध्ये असताना मला माहीत पण नव्हतं की मला या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, किंवा ऑडिशन्स काय असतात, किंवा बेसिक पासून म्हणजे कोणाला भेटावं लागणार आहे, मला काय करावं लागणार आहे, काहीच माहीत नव्हतं. आणि लास्ट इयरला मग मला कुठेतरी कळलं की पुण्यामध्ये अशी ऑडिशन चालू आहे, ॲडची ऑडिशन्स आहेत वगैरे. तर मी जायला लागले आणि देन मग समहाऊ तो सर्कल आपोआप, म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट जे करायला लागता इव्हेंच्युअली तुम्हाला तशी माणसं भेटत राहतात आणि त्या गोष्टी होत राहतात. सो मग ते तसं सुरू झालं. मग मी थोडंसं भांडण केली त्यांच्याबरोबर की मी बोलले की
केलं ना, आता डिग्री मिळाली ना तुम्हाला तेच हवं होतं ना, आता करू द्या ना मला माझ्या मनाचं. तर त्यांनी मला अल्टिमेटम दिला होता लिटरली 6 महिन्याचा, की जर 6 महिन्यात तुझं काही झालं नाही तर तुला परत यावं लागणार आहे पुण्यात, आणि मग बघू आपण पुढे काय करायचं. सो 6 महिने मी आले, तर मी जशी हट्टी तिथून निघून आले, तर इथून जाते कुठे, मी गेलेच नाही नंतर तिकडे. 6 महिने, मला वाटलं 6 वर्ष बोललेला. म्हणलं 6 महिन्यात मला डिग्री मिळाली का, म्हणजे आईबाबांना मी एकदम असं विचारलं प्रश्न, की मला 6 वर्ष लागली ना, तेव्हा जाऊन मी इंजिनियर झाले, मग तुम्ही 6 महिन्यात मला कुठे ऍक्टर, मी काहीतरी करून दाखवावं असं तुमची इच्छा आहे. अरे भाई, हे माझी जर्नी आहे आणि मला आवडतंय की मी याच्यामध्ये स्वतः उतरली आहे, तर करू द्या मला. सो त्यांचं असं झालं की हां, जिद्द आहे पोरीमध्ये तर करू देऊ आपण. आणि मग झालं असं, म्हणजे भरपूर यश अपयश येत असतात, काही गोष्टी पूर्ण मिळालेल्या असतात, अशी अपेक्षा झालेली आहे, म्हणजे आता फायनली सगळं झालंय असं झालेलं असताना सुद्धा हातातून गेलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे कधी कधी तो ब्रेकअप पेक्षा पण इतका मोठा वाटत होता ना मला, म्हणजे तरी पण ते पचवलं कसं बसतं. आणि मग कुठे चांगले प्रोजेक्ट्स मिळत गेले, चांगली माणसं मिळत गेली. पण हे ऐकायला म्हणजे भले हे खूप जणांकडनं आपण ऐकलेलं असतं की घरच्यांशी भांडून इथे आलोय, हे ऐकायला जरी असं फिल्मी किंवा ते स्टिरियोटिपिकल वाटत असेल, तरी पण हे जेव्हा आपण त्या सिच्युएशनमध्ये असतो, हे किती रिबेलियस आहे खरं तर, की घर सोडून इथे यायचं, ज्या शहराबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. सो ते धाडस विदिशा, की आत्ता नाही कामासाठी यायचं आहे, पण आपण नवीन असतो आणि ते वय आपलं खूप लहान असतं. किती स्वतःला क्वेश्चन केलं होतं तेव्हा, आणि किती भीती वाटली होती आतून की मुंबईत यायचं म्हटल्यावर? थोडीशी भीती नक्कीच होती, पण ना त्या धाडसापेक्षा पण ना मला असं वाटतं की त्या वयात आपण धाडसापेक्षा एक्सपेरिमेंट झोनला जास्त असतो. म्हणजे आपल्याला नाही बोललं तर कसं नाही बोलला, मी आता करून दाखवणार. तुम्हालाच माहिती नसतं की तुम्ही का जाताय, तुम्हाला फक्त माहिती असतं एक अल्टिमेटम की मला इथे पोहोचायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही आपोआप एक मेहनत सुरू करता, आपोआप त्या दिशेने जे लागेल ते कर. तेव्हा मी खरं सांगू का, मेहनत हे नेहमी 6-7 वर्षांनंतर आपण त्या गोष्टीला मेहनत बोलतो. त्या तू बघ ना, तू ते करत असताना तू त्या गोष्टीला स्ट्रगल कधीच बोलत नाहीस की मी आय एम स्ट्रगलिंग वगैरे, तू नाही बोलस. तू हेच बोलतेस की हा मी तर सकाळी उठले, हा मी 12 तास नाही खाल्लं, मग एवढं काय. सो माझ्यासाठी नेहमीच इव्हन आता सुद्धा हा स्ट्रगल आपण पुढे जाऊन बोलू शकतो की हा स्ट्रगल आहे, कारण आता जे आहे ते टचवूड ग्रेटफुलच आहे, म्हणजे सगळं जे काय मिळालंय. पण यापेक्षा पण काहीतरी आपण प्लॅटफॉर्म सेट केलाय ना, की बाबा हा आता हे केलंय, त्या ग्रेडच्या तर खाली नाही जाऊ शकत. फॉर एक्झाम्पल आता मी जेव्हा विचार करते, मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले होते ना, तेव्हा माझी एक मैत्रीण ऐश्वर्या, तिच्या जोरावर आले होते फुल टू, आणि मी रुईयाचं एक नाटक बघून आले होते. आणि मला सर आता मास्टर्स म्हणजे जॉब, कारण माझं ग्रॅज्युएशन झालं होतं, मला असं आता जॉब करू की मला थिएटर करायचं होतं अजून. आणि मला कळलं की माझे आई बाबा काय मला थिएटरसाठी पैसे देणार नाहीत मुंबईत राहायला. तर मग मी एक युक्ती लढवली, म्हटलं रुईयाला ना आपण ऍडमिशन घेऊया मास्टर्सला, मास्टर्ससाठी तर पैसे देतील. म्हणून मी मास्टर्सला ऍडमिशन घेतली आणि त्यांना सांगितलं. आणि तेवढ्यासाठी मी खूप अभ्यास केला शेवटचा 1 महिना, खूप म्हणजे खूप. म्हणजे आई बाबांना प्रश्न पडायचा की अचानक सकाळी 8 ते रात्री 12 लायब्ररी कशी काय, कारण मी परत अगेन मी थिएटरमुळेच पूर्ण वर्ष कॉलेज अटेंड नव्हतं केलं लास्ट इयरचं. तर असं करून मी अचानक, म्हणजे जी मी काठावर पास होत होते डायरेक्ट वर्गात 3री का 4थी आले एवढा अभ्यास करून. आणि मग मला रुईया मिळालं कॉलेज, कारण त्यांचं हे खूप मोठं असतं म्हणजे लेवल ऍडमिशनची मेरिट लिस्ट. तर मग मला मिळालं. आणि त्याच्यानंतर आता प्रश्न होता राहायचं कुठे, मुंबईत रेंट तुला माहिती आहेत सगळे. तर माझ्या ऐश्वर्या म्हणून एक मैत्रीण आहे, ती मला सांगितलं बघ तू माझ्यासोबत राहू शकतेस, पण माझ्यासोबत ऑलरेडी 5 मुली राहतात. आणि ते घर होतं 1 RK. हा, तर मी म्हणलं की भाई मला तू झोपायला जागा दे बास, मी दिवसभर घरी पण नसेन, मला काही प्रॉब्लेम नाही. तर ती म्हणली की ठीक आहे मग तू ये बिंदास. आणि तिने मला खूप सपोर्ट केला त्यावेळेत. तर मग मी रुईयाला ऍडमिशन घेतली आणि 2 वर्ष सलग, यू वोंट बिलीव्ह, एवढी एक आता जी आपण बसलोय ना ज्या रूम मध्ये, तिथेच किचन, तिथेच वॉशरूम, तिथेच सगळं होतं एवढ्याच, आणि तोच हॉल, त्याच्यात फर्निचर आणि आमचं सामान. आणि आम्ही 6 जणी एवढ्याच्याच रूम मध्ये मी 2 वर्ष राहिलेली आहे. तेव्हा तुम्हाला स्ट्रगल वाटला का? नाही, कारण मी घरीच नसायचे. सकाळी 8ला जायचं, रात्री 12ला यायचं रिहर्सलवरनं. आणि नंतर मग मला जाणवलं की मी वेगळीकडे शिफ्ट झाले, म्हणजे मला सिरियल मिळाली, मग मी वेगळीकडे शिफ्ट झालोय. मग तेव्हा अजून थोडंसं मोठं घर घेतलं, मग तेव्हा मुली कमी झाल्या, 3 मुली झाल्या किंवा 4 मुली झाल्या, मग 3 मुली, असं करत करत जेव्हा आज आम्ही दोघी राहिलोय. मग मध्ये मी एकटीने पण राहून झालं, पण मला ते कळलं की माझ्या बसची बात नाही एकटं राहणं. आणि आय एम ग्लॅड की आम्ही भेटलो.
पण अगेन ते करत असताना तो स्ट्रगल मला स्ट्रगल वाटतच नव्हता, कारण तेव्हा माझं एम वेगळं होतं. तेव्हा माझं एम हेच होतं की मला काम काम मिळवायचंय, मला काम करत राहायचंय, राहायला जागा हेच खूप होतं. झोपायला जागा आहे बास एवढं. Correct. सो आय थिंक दॅट आय विल नॉट कॉल इट स्ट्रगल. Yeah. आय थिंक मला ते खूप सुंदर अनुभव वाटतात ज्यांनी मला घडवलं, आणि अजून मी Experience. त्यामुळेच ग्राउंडेड आहे. करेक्ट आहे. येस. आणि जसं की आपण म्हणतो की बॅचलर्स लाईफ, आत्ता तुमची लाईफ कशी आहे? कारण का आपण जेव्हा आई असते ना तेव्हा आपण फ्रीली, आता मी आईसोबत राहते म्हणजे फॅमिलीसोबत राहते, तर माझं असं की मी ऑफिसला जाते तर आई आहे बघायला, घरी आलं तरी आपण जेवलो आणि झोपलो आपलं. पण आत्ता असं नाही आहे. आत्ता तिथेही लक्ष द्यायचं आहे, सीनकडेही लक्ष द्यायचं, आणि ऑल्सो घरी गॅस बंद केला असेल ना, पाण्याची टाकी तरी बंद असेल ना, हे बरंच तारेवरची कसरत होते ना. बापरे, म्हणजे एवढे किस्से आहेत आमचे. हा. खूप की मी काय म्हणते, एक मिनिट, हे किस्से आहेत, पण आता आपण बॅचलर्स लाईफ बद्दल बोलतोय, तर आयुष्यात पहिली गोष्ट जी आम्ही शिकलो बॅचलर म्हणून, कॉफी कॉफी बनवणं. बनवूया. येस, बनवूया? बनवूया. येस, कॉफी 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 हाँ, Coffee? बनूया Everyone? सगळ्यांसाठी, सबके लिए बनेगी. चलो. बॅचलर्स लाईफ आपण कशाला म्हणतो तर याला लिटरली हे दूध छान उकळत होतं इतक्या वेळ, हा, कमी गॅसवर, आणि मी बाहेर तिला बोलवायला तू नळ ऑन केला. हे सगळे बॅचलर आहेत guys. So, लिटरली बाहेर सगळ्यांना कॉफी विचारायला, चहा विचारायला मी 1 सेकंदासाठी बाहेर आले, आणि हे झालेलं आहे. आणि त्याच्या आधी जस्ट गॅस साफ केला होता, म्हणून आपल्या आया धन्य असतात. आता हे परत साफ करायला लागणार आहे. मला सेलिंग पॉइंट मिळाला गाईज. हे बॅचलर्स लाईफ आहे. आपण जे मगाशी बोललो ते काहीच नव्हतं. दिस इज द मेन स्ट्रगल. ओ गॉड. चला आता जी हे गोष्ट तुम्ही थोडंसं पहिल्यांदा शिकलात ते करूया. जाऊ दे. हो, आता एक coffee करूया. कप माझा कमी होणार का कॉफी? नाही, आपण ते शेअरिंग शिकलोय ना इतकी वर्ष. शेअरिंग इज केअरिंग. बॅचलर लाईफचा पहिला मुद्दा, शेअरिंग इज कॅरी. अरे यार, मेकअप करून छान आवरून हे करावं लागते. पण असं हे पहिल्यांदा नसेल ना, असे बरेच इन्सिडेंट झाले असतील. खूपदा म्हणजे मला असं वाटतं निशू बेटर सांगेल, कारण ते बऱ्याचदा माझ्याकडनं होतात, फार कमी वेळेला तिच्याकडनं होतात. पण पाणी चालू हो. ठेवणं किंवा गिझर चालू ठेवणं. गिझर चालू ठेवणं, म्हणजे या पूर्ण बिल्डिंग मध्ये सकाळी आणि संध्याकाळी पाणी येत असतं, आणि त्या दरम्यान आम्हाला अर्धा तासामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये ती पाणी म्हणजे ते पाणी टाकी भरायची असते. तर कित्येक वेळा असं झालंय की आमच्या हिच्या लालच्या पोटी ही चालू ठेवते का की बाबा ठीक आहे, मध्ये वगैरे आलं तर भरून अरे कारण आय एम जायचं. ऑलवेज इन्सिक्युअर. पाणी नसेल ना तर आय एम ऑलवेज असं खूप मला अनकम्फर्टेबल फील होतं की ओ शिट, पाणीच नसेल तर काय करायचं. सो म्हणून ते मी चालू करून ठेवते ठेवते. आणि ते विसरून जाते. मग होतं असं की आम्ही व्यवस्थित झोपायला गेलेलो असतो, रात्रभर छान झोपत असतो, सकाळी धडधड 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 पाणी, तिथून पाणी आतमध्ये, पूर्ण गादी ओली, सगळं आमचं म्हणजे बेडरूम पाण्याखाली असतं. आणि मग तेवढ्या अशा झोपेमध्ये उठून बाहेर यायचं, आणि मग वद्द झालं. आपण किती, अरे यार तू ये मला सांग. 1 सेकंदासाठी कप काढण्यासाठी म्हणून खाली आले यार. काय नाही यार भगवान. मग काय पाणी साफ करायचं, त्याच्यासाठी आमचे 1.5 तास जातात सकाळचे. मग दोघींना पण घाई असायची, कारण हिचा कॉल टाईम माझा कॉल टाईम, आणि त्या दरम्यान आम्ही म्हणजे खूप स्ट्रेसफुल गोष्टींमधनं जाऊन मग कसं आवरून मग आम्ही शूटला जायचो. सो असं हे फार नाही, पण 5-6 वेळा, नाही जास्त, अजून जास्त वेळा तर झालंय. त्यामुळे नंतर ठरवलं की नाही, प्लीज आमच्या बिल्डिंग तो मध्ये एक सगळ्यांना night ब्लॉक करा व्हिडिओ मधलं प्लीज, कारण हे इथे अलाउड नाहीये पाणी वाया जाणं, आणि पाणी वाहून गेलं तर फाईन आहे. जो खालच्यांना अजून कळू दिलं नाही, आम्ही लगेच पाणी साफ केलं. आणि हे इतक्यांदा घडल्यानंतर आमचा तो नाईटमेअर झालाय. म्हणजे लिटरली झोपायच्या आधी आम्ही पुन्हा सगळं चेक करतो की बंद आहे ना, नाहीतर खूप प्रॉब्लेम होतात. नाहीतर असं झालं असेल ना की एकदा दोनदा झालं तर रोज होते अय्या परत. अगं कारण ते साफ करणं इज नॉट इझी यार, कारण आय डोंट नो, हो समजू शकतो त्याचा खूप फोर्स असतो. म्हणून आता आम्ही ठरवलं आम्ही श्रीमंत होणार. आम्ही श्रीमंत सोसायटीमध्ये, अजून श्रीमंत सोसायटीमध्ये जाणार,
आणि स्वतःचं घर आहे. हा ते मला नको तू. काय मी आय डोंट बिलीव्ह इन मुंबईमध्ये हा मुंबईमध्ये घर घेणं मला असं वाटतं खूप वेस्ट ऑफ मनी आहे. तुम्ही किती आय डोंट नो, प्रत्येकाची आयडिओलॉजी असते. माझी ही आहे की मला वाटतं मुंबईत घर घेणं खूप वेस्ट ऑफ मनी आहे. तुमचं प्राइस वाढत राहते डेफिनेटली, पण एक्स्ट्रा पैसे असतील तर घ्या. तुमच्या लाईफची जमापुंजी तुम्ही इथे टाकत असाल तर ठीकच आहे. म्हणजे मी पण हे रील्स बघितले खूप सारे इन्व्हेस्टर्स हो. जे रिअल इस्टेट मध्ये किंवा Exactly. जे असं स्टॉक मार्केटिंग करतात ते पण हे सांगत असतात की तुम्ही रेंटवर राहा. रेंटवर राहा, कारण रेंटवर तू अजून खूप छान घरी राहू शकतेस आणि तुला इंटरेस्ट पण नाही द्यावा लागत, तुला काहीच नाही द्यावं लागत. मी असं म्हणत नाही की मुंबईत घर घेऊच नका. जे घर घेतायत, ज्यांनी घर केलंय उत्तम, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम की त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललंय. मी नाही उचलू शकत. म्हणजे मी खूप एक्सपिरियन्स वर खर्च करणारी मुलगी आहे. सो हे तर मी करूच शकते नीट या. पण मला ही अशीच कॉफी आवडते. है ना, कारण याला किती छान हे येतं बघ ना. फ्रॉथ येते. हम्म. हे तुमच्या ड्युटीज तुम्ही अशा वाटून घेतल्यात का? नाही. कोण काय करणार की जो असेल तो करेल. येस, मला ऍक्च्युली खरं गरजच नाही सांगायची पडली. गरज कधीच. नाही पडली. म्हणजे 2 इव्हन वर्षामध्ये. बजेट सुद्धा ना, बजेट वाईज सुद्धा म्हणजे असं मी कधी सुरुवातीला गेली नाटका डीमार्ट मध्ये जाऊन विकत घ्यायची, पण नंतर जेव्हापासून ब्लिंकेट वगैरे आलंय ना हा. तेव्हापासून 2 पार्सल मीच आणले तुमच्यावर. कधीतरी निशानी? ऍक्च्युली कधीतरी ही मागवते, कधीतरी मी मागवते. आमचं ते अंडरस्टँडिंग आहे. हे हा शॉट घ्या, म्हणजे बरीचताच वाटते ती. थांब. हे बघ. तू बोलतो ना एकदम स्टँडर्ड होतं. पण गाईज इथ्या म्हणजे ऍक्ट्रेस होण्याआधी किंवा काम मिळण्याआधी जे स्वतःकडे एक पॉकेट मनी असावी म्हणून तुम्ही असं काही जॉब केलाय? हो. नाही, मी नाही केलाय. पण हो, बाबांचे जे पॉकेट मनी म्हणजे खर्च वगैरे करण्यासाठी पैसे द्यायचे ते मी सेव्हिंग्स करून ठेवायचे. आणि त्या सेव्हिंग्स मात्र 15,000च्या जोरावर मी मुंबईला आले होते. 15,000. आणि मला असं वाटत होतं की माझ्याकडे खूप पैसे आहेत. मग ती मुंबईला आली आणि मी मुंबईला आले मग तिला कळलं की तिच्याकडे किती पैसे. आणि मला असं म्हणजे 2 BHK फ्लॅट होता आमचा. त्याच्यामध्ये 5 जणी होतो. म्हणजे जरी रेंट कमी असेल तरी म्हणजे प्रत्येकीला 5,000 असं काहीतरी मिळत होतं. आता माझ्याकडे मी 2 महिने सर्वाईव्ह केलं. आणि जे काही खाण्यापिण्यासाठी लागत होते ते मला आई देत होती. आता काय पुढे, जिथे पैसे संपत आले होते. मग आय डोंट नो, पण जेव्हा केव्हा मला असं कधी चणचण भासली आहे पैशांची किंवा काय, ऑल ऑफ द सडन अशा काही गोष्टी घडतात ना माझ्याबरोबर की पैसा येतोच कुठून. सो मनी लव्स मी. बिकॉज मनी इज हर बॉयफ्रेंड. सो आय एम हर गर्लफ्रेंड. सो पैसे से प्यार करो, पैसा आता रहेगा. नाही. तर असं झालं. आणि मग काम मिळत गेली. मीटिंग करायला जायचे. खूप असे वियर्ड लोक भेटायचे. कधी कधी असं मोरल डाऊन व्हायचं की बाबा असे पण लोक असतात. आणि त्यामध्ये पण मग स्वतःला पुशअप करायचं की बाबा चला, नवीन दिवस, नवीन एनर्जी, त्याच्याने काम करायला लागायचं. आणि मग पुन्हा कुठेतरी थोडंसं डलनेस वाटायचं. म्हणजे खूप आता तर ते इतकं यूज टू होऊन झालंय की मला आता ही फिलिंगच आहे ना, थोड्या वेळासाठी आहे, ती नंतर जाणारच आहे. सो एवढं तरी आता झालं ना. म्हणजे मार मार जो इन्सान बनता आहे ना. करेक्ट आहे. पण मला नेहमीच तुमच्या सगळ्यांचंच म्हणजे तुम्ही ज्या पुण्यातून मुंबईमध्ये येता ना, कारण का माझं असं होतं की एका दिवसासाठी बाहेर गेलो तरी पण असं फोमो होतो किंवा मिस करतो आपण घराला. पण तुम्ही खरंच रिबेलियस आहात आणि भारी आहात तुम्ही. आणि रिबेल आलाय कुठनं माहितीये, पथनाट्यातनं. ऍक्च्युली मला आठवतंय, मी तू आता विचारलंस तेव्हा मी विचार केला की मी कुठला वेगळा जॉब केलाय का. पण वेगळं असं काही मी केलं, जॉब बी नाही केला. पण पथनाट्य कॉलेजमध्ये असताना खूप केलेत मी. म्हणजे त्याचे पैसे मिळायचे आणि किती असे 400-300 वगैरे मिळायचे ग. आणि घसा फोड दिवसभर. दुसऱ्या दिवशी माझा घसा तर खूप डेलिकेट आहे ना.
तर दुसऱ्या दिवशी वाट लागायची. पण ते 400-500 रुपयांची इतकी किंमत होती ना, असं वाटायचं की अरे हे मी कमवलंय, म्हणजे हे माझे आहेत. तेव्हा ते ऍक्च्युली फिलिंग ते खूप जन्माला आलं त्या वेळेला, की स्वतःचे पैसे काय असतात. पण हो, म्हणजे आईबाबांनी त्यांचं पण कधी कर्तव्य सोडलं नाही. म्हणजे मला असं विचारायचंय वारंवार की बाबा हा तुला पैसे हवेत का, पाठवू का. पण एक असतो ना आपल्याला इगो, की मी एवढा तावातावाने घर सोडून आली आहे, मी यांना करून दाखव, मला नको तुमचे पैसे. नंतर परत काय पुढे बनवून दाखवलं तर की हा बाबा पैसे तर आम्ही पाठवत होतो तुला वगैरे. असं नाही, शाहरुख खान व्हायचंय आपल्याला. पण नंतर किती छान वाटलं जेव्हा काम मिळत गेलं आणि खट्टू तुला मालिका मिळाली. हो. त्यात बघून त्यांना खूप भारी वाटलं असेल खरं तर, कारण का इतक्या लोकांपर्यंत तू पोहोचली. हो, खूप छान. म्हणजे ऑब्व्हियसली आपण जे करतो आपल्याला तर आनंद आहेच त्या गोष्टीचा, पण आपल्यापेक्षा पण जे जास्त आनंदी होत असतील तर मला असं वाटतं ते आपले आईबाबा असतात. कारण एंड ऑफ द डे त्यांनी आपल्याला पूर्ण स्टेज वाईज, म्हणजे लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपला स्ट्रगल, आपले मूड स्विंग आणि आपला त्रास वगैरे सगळं त्यांनी पाहिलेला असतो. तर त्यांना खूप खूप म्हणजे खूप, म्हणजे बाबांना आणि आईला पण खूप, म्हणजे पूर्ण आमच्या एरियामध्ये सगळ्यांना माहिती आहे. कधी मी गेलेच पुण्याला तर मी एकतर सांगत असते की मी जर पुण्याला येत असेल तर प्लीज कोणाला सांगू नको की मी येते घरी म्हणून. कारण ऑलरेडी त्यांना सगळ्यांनी सांगून ठेवलेलं असतं की ही जेव्हा येणार असेल तेव्हा आम्हाला सांगा. मग असं होतं की मी ज्यांच्यासाठी गेली आहे तिकडे, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला गेली, त्यांच्याबरोबर वेळच मिळत नाही मला. तर मग पण हो, त्यांना खूप आनंद आहे या क्या गोष्टीचा. बात आहे. बरं मला सांगा, आता कधी एक दिवस सुट्टी असली तर कोण असं क्लीन फ्री कारण का मी इथे बघते तर हे आज शूटसाठी अरेंज केलंय की रोज असंच असतं. ते क्लीन फ्रीक म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की म्हणजे आमच्या दोघांमध्ये विचारशील तर तीच जास्त आहे. पण आमच्या दोघांमध्ये असं कोणी, मला नाही वाटत की घाण नाही राहत कोणी. म्हणजे जे असं प्रॉपर बॅचलरची जी इमेज आहे ना, तसं नाही राहत कोणी घाण. म्हणजे आम्ही घरासारखं घर ठेवतो की जेणेकरून देवारा बघूनच हो. कळतं. एक्झॅक्टली. म्हणजे माझ्या काही सवयींमुळे तिला त्रास नको व्हायला किंवा तिच्या सवयींमुळे, आणि आम्हाला हे सांगायची पण गरज नाही. आम्ही डोळ्यात बघतो एकमेकींच्या आणि सगळं समजून. अरे मी इतकं, म्हणजे आता हे स्वतःबद्दल किती बोलायचं असं झालंय मला, पण इतक्या आम्ही ओळखायला लागलोय ना एकमेकींना. म्हणजे कालच एक मैत्रीण घरी आली होती बरं का, तिचं जेवायला थांबणं खूप अनएक्सपेक्टेड होतं. तर आमच्याकडे सकाळची आम्ही डाळ केली होती, ही पिणार. हो, पण बाई तुम्हाला एन्झायटी देऊ नको. तर सकाळची होती डाळ आणि सकाळची भाजी पण होती. तर आम्ही ठरवलं की आपण बुधवारी आपण चिकन करूया आपल्यासाठी. आणि ती आमची मैत्रीण पण ती म्हणाली की विचारला तिला मी, तू जेवणार का? तर ती म्हणाली हो, पण मी व्हेज खाणार. माझं असं झालं की व्हेज ओके, भाजी आहे, म्हणजे डाळ आहे ना. तर आम्ही दोघी इतक्या म्हणजे हरामी होत ना की आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं. इथं असं झालं की मी नाही करणार आहे, माझं असं झालं मी पण नाही करणार आहे. तर तिच्या डोळ्यातनं मला कळलं की सकाळची उरलेली डाळ गरम करून देऊ. सो असं नाहीये की आम्हाला खायला घालायला खूप आवडतं, पण ऑलरेडी चिकनचं तामझाम आणि असं नाही, शिळं वगैरे नाही, पण थोडं कधी कधी हरामीपणा करतो आम्ही. म्हणजे ते डोळ्यातनं करते. तिथे आम्ही काही बोललो पण नाही, फक्त हसायला लागलो एकमेकींकडे बघून. येस, बॅक टू द क्वेश्चन. आय थिंक म्हणजे ती जास्त क्लिनिंग कडे कल तिचा जास्त आहे. पण एक दिवस असा येतो जेव्हा आय थिंक जेव्हा असं खूप होतं ना, म्हणजे अति होतं बाबल्या एखादी गोष्ट. बरं आम्ही असं घाण नाही ठेवत, पण कधी कधी कपडे आपण आणून असे कोपऱ्यात टाकतो बघ कधीतरी. हा, कधीतरी तसं होतं. तर बेडरूम मध्ये आम्ही त्या कोंबलेल्या असतात. आणि मग नंतर आम्हाला असं होतं की एखाद दिवस होतं की असं गावूया, आणि मग सगळं काही न बोलतं ती कामाला लागते, मी कामाला लागते, आणि थोड्या वेळाने सगळं व्यवस्थित होतं. आणि मग तिकडे बाहेर जाऊन बसतो, टीव्हीवर काहीतरी बघतो, कॉफी चहा पितो, जाऊन झोपतो. वाव. सो मी इथे विचारते हा प्रश्न, पण आपण हे बसून याचं Yes, उत्तर द्या yes, yes. की किती स्पिरिच्युअल आहात तुम्ही, याचं उत्तर आपण बाहेर. आता इथे सांडू नको. नाही नाही. चलो गाईस, चिअर्स Cheers टू बॅचलर्स लाईफ. to bachelor's life, to the best life. नाईस, परफेक्ट, गुड, गोड वगैरे. बरोबर आहे अगदी. हा, सो किती स्पिरिच्युअल आहात ह्या प्रश्नावर आपण एंड केलं. स्पिरिच्युअल वाईज म्हणजे आम्ही दोघी पण जास्त सतत देव 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 मंदिर मंदिर असं नाही करत. पण येस, मी आहे कृष्ण बिलीवर. इवन शी नाव बिलीव्स हिम, बिकॉज काही गोष्टी लाईफमध्ये घडतात
तर आपण स्पिरिच्युअली लागतोच, म्हणजे की बाबा आता माझं कोणी नाही, आता माझा देवच आहे, एवढं होतच आपलं प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो. तर महाभारत वगैरे मी पाहिलीच आहे, हिने पण मी पाहिली तर आहे. रिसेंटली पाहिलं. हा. सो मी आधी म्हणजे मी पहिल्यापासूनच गणपतीलाच फॉलो करते खूप जास्त. म्हणजे एकदम लहानपणी असं कृष्ण एक आवडीचा देव पिक करायचा म्हणून कृष्ण होता, कारण तो सुंदर दिसायचा आणि असा खूप छान निळा वगैरे. पण नंतर मला असं आलं की गणपतीसोबत कनेक्शन माझं होत गेलं, काही इन्सिडेंट घडत गेले जिथे मला ज्या लोकांनी त्रास दिला, आपोआप त्या लोकांच्या आयुष्यातच जरा डेंजर गोष्टी सुरू झाल्या वगैरे. आणि तेव्हा मी गणपतीचं खूप करायचे. सो मी गणपतीला मानायचे, जेव्हा मी भेटलो तेव्हा ही कृष्णाला मानायची. पण आता पण तू देवघरात बघशील तर दोन्ही आहे. आणि आम्ही सगळंच करतो ऍक्च्युली. कृष्ण जन्म पण ही नियत्तामध्ये साजरा केला होता. माझे आई बाबा पण होते. मी रिसेंटली महाभारत बघितलं जेव्हा, तेव्हा मला असं वाटतं मी खूप करेक्ट वयात महाभारत बघितलं. मग त्यानंतर मी अजून स्पिरिच्युअलिटी पेक्षा पण प्रॅक्टिकल गोष्टी कशा म्हणजे अगेन म्हणतात ना, म्हणजे कृष्णाचंच वाक्य आहे की नियम माणसाने बनवलेत, पण आपल्याला आतमध्ये माहिती असतं की आपण जे करतोय सगळं नियमांमध्ये बसवायला गेलीस तर वर्क नाही होत. पण जर कारण तेच झालं ना, तो जो शतरंजचा जो गेम झाला होता तो त्यांचा, तो महाभारत ज्याच्यामुळे घडलं, त्या गेम मध्ये त्यांनी नियमात बसताय म्हणून सगळं ते करत गेले, पण जे घडत होते ते चुकीचंच होतं. सो प्रत्येक वेळेस नियमात बसणाऱ्या गोष्टी करेक्टच असतात असं नाहीये. तुम्हाला युअर हार्ट शुड नो, तुमचं हार्टला माहिती असतं की तुम्ही बरोबर करताय की चुकीचं करताय. आणि अशा खूप गोष्टी मला महाभारतात कळल्या. सो झालोय आम्ही, मी पण खूप जास्त. त्याचं स्वतःचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही आत्मा आहात, मी एक परमात्मा आहे, तर तुम्ही एका गोष्टीला कनेक्ट कसं होत आहे आणि कशा पद्धतीने होत आहे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. डझंट मीन की तुम्ही प्रत्येक सोमवार मंगळवार, आपले तर इतके वार पाळले जातात, म्हणजे सोमवारी नाही खायचं चिकन मटन किंवा हे असतंच आपल्या घरी, काहीतरी सण वगैरे असतातच. तर मी आणि आम्ही काही सतत मंदिरात म्हणजे जात वगैरे नाही, पण हो मी वन्स इन अ मंथ, एका महिन्यात एकदा तरी जातेच. म्हणजे इथे गोकुळधाम म्हणून आहे कृष्णाचं मंदिर. मी काही पूजेचं सामान किंवा हार वगैरे हे काही ऑफरिंग्स घेऊन नाही जात, म्हणजे मी जाते फक्त भेटायला जाते. म्हणजे इथे पण आहे, मी इथे दररोज त्याच्याशी बोलते किंवा बोलायला, म्हणजे तिथेच जाऊन थांबून बोललं पाहिजे असं पण नाहीये. मी इथून आतमध्ये मी जी काही आहे ती मी कनेक्ट करते ना त्याच्याशी, ते जास्त महत्वाचं वाटतं मला. आणि माझ्या मते स्पिरिच्युअलिटी ही आहे की पण आपल्या ह्या अनफेअर आहे बॅचलर्सच्या सेगमेंट मध्ये लग्नाचा विषय. प्लीज, माझं वाक्यच ते होतं, माझं आता वाक्यच ते होतं की आपला शो जरी बॅचलर्स लाईफ हा असेल, आत्ताची बॅचलर लाईफ आहे राईट, पण बॅचलर कधीतरी त्या पुढची स्टेजला जाणार ना, सो त्याच्यावर तुम्ही बिलीव्ह करता ना, म्हणजे लग्न या संस्थेवर. आम्हालाच माहित नाही. ऍक्च्युली आपल्या जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. अगं आपण अडकलोय मधल्या. कारण बघतो यार आजूबाजूला काय चाललंय, आणि मला असं होतं की आता चल एक रात्र मी आज ठरवलं, मला खूप प्रवास आहे, मी ठरवलं मी आज ऐश्वर्याकडे राहते ठाण्यात. पुढचे 3-4 रात्र पण मी ठरवलं की मी आज ऐश्वर्याकडेच राहते. ही मला प्रश्न विचारणार आहे की फार फार तर बोलेल की अरे तू 3 दिवस झाले किधर आहे तू, मैं इधर हूँ, मेरे को ट्रैवल नहीं जम रहा है, तुम इधर रह रही हो, असं मी उत्तर दिलं. ती म्हणला अच्छा अच्छा ओके ठीक आहे, होने के बाद आज जा. आता रिप्लेस कर नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना. म्हणजे ते एक्स्ट्राचा जो फोन कॉल माझा वाढेल ना पुढचे 1 तासाचा, जरी मी राहिले तिकडे 1 तास 4-5 दिवस, तरी तो जो 1 तास वाढणार आहे ना त्यांना समजवण्यात. बरं तिथे गिल्टी आपल्यालाच वाटतं की ओ शिट मी घरी नाही जाऊ शकत आहे आणि माझ्यामुळे कशी कामं अडतील, आणि कोणामुळे काय अडत नसतं ब्रो, कोणामुळे काही अडत नसतं. मी जर तिकडे थांबते तर समोरच्याने ते समजून घेतलं पाहिजे की 4-5 दिवस. आणि समजून घेणं हे मला असं वाटतं क्वेश्चन्स मध्ये रिफ्लेक्ट नाही झालं पाहिजे की मग तुला माहितीये ना इथे काय आहे, की तुला आपलं घर आहे, आपल्या घरी का नाही आलीस तू, मी येतेच ना रोज, आता काहीतरी कारण आहे म्हणून नाही. सो हा बेसिक एवढ्या एका गोष्टीमुळे माहित नाही हे उत्तर आहे. बस लग्न मला पण करायचंय, इथं मला माहित नाही. पण आता आय थिंक म्हणजे मला याची भीती वाटते. लहानपणापासून मला फेरी टेल्स ह्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे
कशी ती प्रिन्सेस असते आणि ती कशी दुःखी असते तिच्या लाईफमध्ये, मग कसा प्रिन्स येतो तिच्या लाईफमध्ये आणि तो तिला घेऊन जातो आणि ते लाईक यू हॅपीली एव्हर आफ्टर वगैरे. आणि पांढरा घोडा even हवेत उडून जातो. आम्ही ट्रेन rom-com तरी हात तरी देतो असं काही. आम्ही दोघी रॉमकॉमचे खूप हो, मोठे फॅन आहोत, म्हणजे Count me. खूप Count me. खूप तू पण ना? हा. की आम्ही बाहेर पार्टीजला वगैरे नाही जाणार. लाइफ सॅटर्डे में नाईट कुछ नहीं हो ठीक है टीवी पे दिख रहा है. येस येस ऑफकोर्स. माहोल बनाव, रोमकॉम लगाव, बैठो 3 Best. घंटा. इतकं वाटतं ना ते आतून की बाबा माझी लाईफ अशीच असली पाहिजे, बट ऑल ऑफ द सडन जे होणार आहे ते होणार आहे. लाईफचे वेगळे प्लॅन वेगळे वेगळे प्लॅन्स असतात Yes. आणि ते बघता 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 आणि आजूबाजूला आता सध्या जे काही चाललंय मला म्हणजे हे बघ, आय एम ओके विथ डिवोर्स. मी खूप पुढचा विचार करत असते. मी गाडी चालवताना मग तिकडे बघते, इथे नाही बघत. सो जेन्युअनली मी खूप पुढचं, मला आय एम ओके विथ डिवोर्स. लाईन मस्त होती. हा म्हणजे मी Conviction. ते ऑलरेडी ऍक्सेप्ट केलंय की जर माझं लग्न झालं तर देअर आर चान्सेस किंवा असं होऊ शकतं. आपण जे म्हणतो ना वर्स्ट केस सिनारिओ Scenario, होऊ right, शकतं. right. आणि आय एम रेडी, आय शुड बी रेडी फॉर दॅट. तिचं तसं नाहीये. तिचं म्हणणं आहे की भाई होगा तो एक बार होगा. आणि माझं असं की हा माझं मी जर केलं लग्न तर मी डिवोर्सचा विचार माझ्या डोक्यातनं कधीच एक बॅक ऑफ द माइंड नाही ठेवणार. कारण मी माझे पॅरेंट्सला आत्तापर्यंत जसं बघत आली आहे किंवा आधीची पिढी बघ, प्रॉब्लेम्स नाही आले का कोणाच्या लाईफमध्ये. प्रॉब्लेम्स येत आहेत तर म्हणजे सोल्युशन पण असेल कुठल्या तरी गोष्टीचं. पण तुला असं वाटत नाही का की कधी कधी पण ते depends आहे. म्हणजे डिवोर्स पर्यंत जातात गोष्टी कारण ते प्रॉब्लेम्स इतके म्हणजे काय म्हणतो त्याला ते Unbearable आणि नाही, Unsolvable. आता डिवोर्स होण्याचे रिझन्स तितके बदललेत ना. आता नवरा बायको मधले प्रॉब्लेम्स नाहीत. आता आहे की एकमेकांना चीट करणं किंवा एक्स्ट्रा अफेअर, खूप साऱ्या गोष्टी आहेत, कम्पॅटिबिलिटी आणि भरपूर साऱ्या गोष्टी आल्यात की ऑप्शन्स लोकांना जास्त दिसत आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा ठीक आहे, हे नाही वर्कआउट झालं तर लेट इट बी. Options म्हणजे डिवोर्स हे लाईक ब्रेकअपच्या कॅटेगरीमध्ये आता तोडलं जातं की बाबा ठीक आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की हे पण ओकेच आहे की डिवोर्स जर होत आहेत. म्हणजे आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा, जर माहिती आहे माझ्यासोबत पटूच शकत नाही, कम्पॅटेबलच नाही, आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा वी आर नॉट कम्फर्टेबल किंवा ते जर नाही तो जुळत वर्थ आहे. नसेल तर जर जुळतच नाहीये. म्हणजे आता मी सकाळी 8ला उठते आणि जर तो मुलगा सकाळी 6ला उठत असेल आणि तो जर मला बोलत असेल की नाही मला अशीच बायको पाहिजे जी 6ला उठणार, तर मी कशी खुश राहीन. ते पुढचे 2 तास माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या Basic गोष्टींना बघता. ओ गॉड, मला व्हॉट टू डू मॅन. अरे पण तुम्हाला असं होतं का की प्रत्येक रील असं वाटतं आपल्यासाठीच येते. एक्झॅक्टली म्हणजे मला हे मीच आहे. मी खूप रिलेट करते. कोण दीदी is me, me is दीदी. पण आता तू वर्स्ट केस सिनारिओ बोललीस. लाईफमध्ये आपण एखादी गोष्ट ठरवतो पण तसंच घडतं असं नाहीये. खूप 360 विरुद्धही घडतं. अशा इन्सिडेंट्स किती आल्यात आयुष्यात? आणि एक अशी इन्सिडेंट जी कायम लक्षात राहील की ही शिकवलं पण हिनी, पण हिनी माझा डाऊनफॉल पण खूप बघितलाय त्या सिच्युएशन. वर्क लाईफ मध्ये मला असं वाटतं की मी जेव्हा म्हणजे मी खूप जास्त वर्कड अप होते ना, तो ते 6 महिने माझ्यासाठी खूप कठीण होते. आणि मी ती एक गोष्ट ठरवली की मी परत हे नाही करणार. कारण मी तेव्हा स्वतःच्या बॉडीची वाट लावून घेतली होती. ज्यावेळेला बोलली होतीस ज्यावेळेला मी एकाच वेळेला ती फुलराणी, हे मन बावरे आणि 10x10 नाटक आणि त्याचे दौरे अशा 3 गोष्टी एकत्र करत होते. का तर मला कमी वेळेत जास्त काम करायचंय, हा माझा झोन होता. मी काम करत राहायचंय. पण तेव्हा मला आता मी जेवढी चिल झाली ना ती त्या गोष्टीमुळे झाली की मी तिथे तेव्हा एवढं काम केलंय. म्हणजे मला आजही आठवलं तरी मला असं होतं की तेवढं नको, मला नाही व्हायचं शाहरुख खान भाई, मला नाही झोपायचं 4-4 तास, मला 8 तास झोपायचंय. तर कारण मी तेव्हा पुण्याला 12 तास शूट, मग गाडी करा, मग मुंबईत या, मग परत इकडे 12 तास शूट, मग अहमदनगरला जा, मग तिकडे एक प्रयोग करा, परत बस पकडा, परत इकडे या, परत शूट करा 2 तास, परत अहमदनगरला जा. हे मी सलग 6 महिने केलंय आणि आय कांट डू दॅट नाउ. मे बी तो जेव्हा तू म्हणाली स्ट्रगल, तो माझा स्ट्रगल असू शकतो. ते मी परत त्या गोष्टी मला शिकवलं पण खूप, की आपण आपल्या बॉडीला खूप ग्रँटेड घेतो. कारण त्याच्यामुळे मला बॅक पेन सुरू झालं. ते आजही मला चालता असं माझं होतं कदाचित त्याच्यामुळेच असेल. पण तेव्हा मी ठरवलं की मी एवढं वक्तप नाही होणार की जिथे मला माझी एका श्वासाची किंमत विसरणं म्हणजे काय मग. करेक्ट. सो दॅट्स माय थिंग. निशानी
सच खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे म्हणायला गेलं तर महिन्यामध्ये 2 किंवा 3 असे इन्सिडेंट घडत असतात जे तुम्हाला, म्हणजे तू हे नाही सांगू शकत की तू आज जी आहेस ती 2 महिन्यापूर्वी तू तशीच होतीस. म्हणजे प्रत्येक प्रसंग हा तुला काहीतरी शिकवतो. माझ्याकडे असं सांगण्यासाठी ॲज सच नाही आहे, पण जेव्हा तुमच्याकडे एवढंच मला समजलं आहे आत्तापर्यंत, तुम्ही मेहनत करता, त्याच्या मागची मेहनत लोकांना नाही दिसत. पण ज्यावेळेस तुम्ही त्या स्टेजवरती असता त्यावेळेस लोक तुम्हाला कुठल्या पट्टीमध्ये ओळखतात, ती लोक तुमची आहेत का, या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह येतो. कारण मला जेव्हा वर्स्ट टाईममध्ये मला जर सपोर्ट करणारे कोणी नव्हते, तर बेस्ट टाईममध्ये त्यांना माझ्याबरोबर थांबण्याची तेवढी कॅपॅबिलिटी म्हणजे मी त्यांना तेवढी ऑथॉरिटी द्यावी का. सो हे प्रसंग आले माझ्या लाईफमध्ये खूप सारे. माझे असे, मी जेव्हा ब्लाइंडली ट्रस्ट करणारे फ्रेंड्स किंवा प्रत्येक वेळेस म्हणायला गेलं तर एक रिलेशनशिप पर्सनल लाईफमध्ये काही कारणास्तव नाही टिकले, आणि दॅट्स नॉट माय फॉल्ट. बिईंग पर्सनल लाईफ मी, मला असं वाटत नाही की हो समटाईम्स असू शकतो. एकदा झाला आहे माझ्या लाईफमध्ये तसा की आय लॉस्ट द बेस्ट पर्सन ऑफ माय लाईफ, अँड मी हे बोलतेय पण मला याच्यामध्ये काही वाटत नाही, कारण कधीच नाही बोलले. आणि आय वॉज सरप्राइज्ड व्हेन शी स्टार्टेड. पण आपण एक्सेप्ट एका पॉइंटला ते स्वतःला एक्सेप्ट करावं की झालंय आता हे आपल्या life मध्ये. ठीक आहे, मूव्ह ऑन. येस, व्हॉट नेक्स्ट. पण ते मूव्ह ऑन करायचं आपल्याला आधीपासूनच, म्हणजे आपण शिकलोय ग. हे स्कूलमध्ये नाही शिकवलं, हे आपल्याला आईवडिलांनी नाही शिकवलं. पण जसं आपण अडल्ट होत जातो, म्हणजे मोठे होत जातो, काही प्रसंग होतात, आपण मूव्ह ऑन करतो. बट एक स्टेज येते जिथे तुम्हाला मूव्ह ऑन पण नाही करायचं आहे त्या गोष्टीला. म्हणजे आय डोंट नो ही फिलिंग काय आहे माझ्या आयुष्यात. बट लास्ट इयर मी 3 वर्ष काम सोडून दिल्यानंतर, काम सोडलं मी, माझी मुरांबा सिरियल मी सोडली, कारण मला वेगळं काहीतरी करायचं होतं. अँड ॲट द सेम टाईम माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप सारे अप्स अँड डाऊन्स येत होते. अँड आय लॉस्ट दॅट पर्सन. सो मला असं झालं की सगळं संपलं. म्हणजे तो एक प्रसंग होता माझ्या लाईफमध्ये की पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये पण जेव्हा तुमच्याकडे काहीच व्यवस्थित चालत नाही आहे, तर तुम्ही कुठल्या स्टेजला असता. आणि डझंट मॅटर, ही माझ्याबरोबर आहे, आईवडील आहेत, सगळे आहेत, बट नाही होत. तुम्हाला ते ती जखम कशी भरून काढायची हे तुम्हाला स्वतःलाच करू, बाय द टाइम तुम्ही शिकता. वेळ हे एकमेव उत्तर आहे. एक्झॅक्टली. That's why I tried to put this time. कॅमेरावर दाखव. Yes. पण म्हणजे मला आय एम शुअर की जितक्या पण मुली हा व्हिडिओ बघतात ना, अगदीच रिलेट करू शकतात ही सिच्युएशन. म्हणजे आपण सगळे या सिच्युएशनमधनं गेलो आहेत. म्हणजे मला खरं हा रिअल व्हिडिओ वाटतं, बॅचलर्स लाईफ नेमकी कशी असते. कारण का आपल्याला ग्रांटेड घेतात की अरे काय मजा मारत असतील, पण भाई नाही. स्कूल एकटे आहेत, आई बाबांचं प्रेशर नाही, किंवा आई बाबांचे रात्री लेट नाईट कॉल येत नाही की कुठे अजून बाहेर घरी नाही आला. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पण एक लाईफ आहे. म्हणजे मान्य आहे की अगदीच आमच्यावर प्रेशर नसतं लवकर घरी यायचं किंवा आमच्यावर पण ऍट द सेम टाइम आज सकाळी जेव्हा तू घरातनं बाहेर पडतेस तेव्हा तू जसं मगाशी तू बघितलंस जे दुधाचं झालं, हे दिसताना खूप फनी वाटतं. पण ना जेव्हा तू विचार कर दिवसात अशा 10 गोष्टी पायलप होत जातात ना, तेव्हा इट्स व्हेरी हार्ड टू सर्व्हाइव्ह दॅट. कारण ऍट द सेम टाइम यू आर वर्किंग, ऍट द सेम टाइम यू हॅव युअर पर्सनल लाईफ अँड ऑल दॅट बुलशिट. आणि नंतर हे त्यात ऍडिशन म्हणून. आणि नेमकं आपल्याला कुठे जायचंय किंवा ऑडिशन आहे, ती वेळ गेली तर गेली, रोल गेला. सो ते सगळं मॅनेज. कारण सकाळी उठलं मला पण वाटतं की म्हणजे माझी आई कधी आली तर मला इतकी मला रडायच्या लेवलला असते मी इथे आई येते तेव्हा. कारण सकाळी उठल्यानंतर जनरली मी 7:30ला जर निघायचं असेल तर मी 7ला उठते, कारण मी खूप फास्ट आवडते तर मी 7ला उठते. पण आई असताना मी 7:20ला वगैरे उठते. कारण आणि जेव्हा उठते ना गरम पाणी रेडी असतं, गरम पाणी इथपासून सुरुवात आहे. डबा तर खूप लांबची गोष्ट आहे, म्हणजे डबा तर ऑफकोर्स असतोच, पण गरम पाणी जे मी पिते, ज्याने मी आंघोळ करते ते रेडी असतं. चहा रेडी असतो, निघताना घरातून मला चहा मिळतो. त्यामुळे तेव्हा ते जास्त कळतं ती किंमत की व्हॉट वी डोंट हॅव. आणि आय थिंक दॅट्स प्रेशियस दॅन
हॅव्हिंग अ म्हणजे कूल बॅचलर्स लाईफ. पण तुला माहितीये का या सगळ्या गोष्टींमुळे आपण जर या गोष्टी फील नसत्या केल्या ना तर आपल्याला आज ती फिलिंग नाही येत जी आपण आपल्या आई किती आईला करते. येस. हो. आणि तुला माहितीये आपण आता ते अपसुक होऊन जातं आपल्याकडनं की आपण आईला विचारतो तू बरी आहेस ना, म्हणजे हो. मी करू का Actually. वगैरे. म्हणजे हे आधी व्हायचं माझ्याकडून पण की हा आता खूप मी गेले granted 4-5 बघतो आपण दिवस आपल्या मला काही आयांना. करायचं नाहीये मला वगैरे. पण नाही आता मला पण तेच वाटतं आणि हिला पण तेच वाटतं की तू 2 वर्ष नाही केलंस तर तुला असं वाटतं की आई आली आता आई सगळं करेल. आई किती वर्ष करतेय. हो आईसाठी कधीच कोणी केलं नाहीये. सो हे फिलिंग ना हे ऍक्च्युली म्हणजे बॅचलर आम्ही त्यामध्येच बोललो होतो ना आपण एकदा, एक मॉम नावाचा मूवी पण त्याच्यात याच गोष्टीवर आहे. तर तो आम्ही बघितला, शिल्पा शेट्टी आहे त्याच्यामध्ये, तर तोच बघितला होता आम्ही. प्लीज तो बघ. की आपण आईला जेव्हा म्हणतो ना आईने आज जेवण नाही बनवलं तर आई काय यार तू जेवण नाही बनवलंस, तिचं ते काम आहे. आपण असं पकडून चाललोय, कळलं का. एखाद दिवशी काय तिला 1 महिनाभर नसेल बनवायचं जेवण, मग जस्ट बिकॉज ते तिचं इतकी वर्ष आपण बघत आलोय तिला म्हणून ते तिचं काम नसू शकतं. ते ती बाय चॉईस करते, ते ती आपल्याला खुश ठेवायला म्हणून करते आपली आई किंवा आपले बाबा पण. म्हणजे So, आता not their बाबांना choice. सुद्धा म्हणजे एवढे त्यांच्या इतके पैसे वगैरे नसतीलच नक्की माझ्याकडे, पण मला कधी कधी असं वाटतं की बाबा ठीक आहे बाबा पप्पा मी हे करू तुमच्यासाठी किंवा हे कारण केलं ना आजपर्यंत म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंत अशी एकही गोष्ट मी माझ्या बाबांना मागितली आणि त्यांनी मला ती दिली नाही आहे असं कधीच नाही झालं. म्हणजे मला असं होतं की जर ही प्रिन्सेस ट्रीटमेंट आपल्याला इकडून जर मिळतीये सगळीकडून तर वी डिझर्व सगळ्याच सगळ्याच अँगलने. सो मला असं वाटतं की मग मी पण तेवढं मला पण तेवढं द्यायचंय, म्हणजे आईसाठीच नाही तर बाबांसाठी पण तेवढंच करायचं वगैरे. मी ना आता ऍक्च्युली दुबईला जाताना तू म्हणलीस ना की बहिणीचं लग्न होतं, तर तेव्हा माझ्या आईबाबांचं फर्स्ट ट्रॅव्हल होतं. ओके, फर्स्ट ट्रॅव्हल इंटरनॅशनल पण नाही, फ्लाईट मधून. येस. Oh. त्यांचा पहिला एक्सपिरियन्स होता आणि मी तो अख्खा शूट केला. आणि ना त्यांना बघितल्यावर मला असं जाणवलं की आपण किती छोटी छोटी कुतूहल मिस करतो इन जनरल लाईफमध्ये. कारण माझी आई इतकी क्यूट आणि भोळी आहे ना, म्हणजे जेव्हा आपण तिकडे बसलेलो असतो ना वेटिंग एरियामध्ये, तिकडे मी बसलो होतो. आईने पटकन तिच्या सवयीप्रमाणे पटकन विचारलं की आपली बस कधी लागणार आहे. आणि मला इतकं असं ते गोड वाटलं. आणि मग बाबा व्हिडिओ कॉल करून सगळ्यांना दाखवतायत की हे बघ आम्ही कुठे आहे रिपोर्टिंग. आणि माझे बाबा तर प्रो सारखे बघत होते की म्हणजे जसं काय ते मला घेऊन आले. ते असे होते की आपल्याला माहिती ना आता इकडून तिकडे जायचं असेल ना. पण ते कॉम्बिनेशन खूप म्हणजे खूप भारी आहे. काका काकू कधी कधी येतात ना इथे आमच्या बरोबर राहायला, म्हणजे इतकं छान म्हणजे ही सुद्धा नसते, ही जाते शूटला वगैरे, मी असते त्यांच्याबरोबर. खूप मजा येते खूप, आणि खूप फन वातावरण असतं त्यांच्याबरोबर. छान. ऍक्च्युली मला तुला सांगू का, एवढं आउटस्पोकन असण्यासाठी किंवा एवढं स्वतःची मतं ठामपणे मांडण्यासाठी ना तुमचे पॅरेंट्स पण तसे हवेत. माझे पॅरेंट्स स्ट्रिक्ट नव्हते असं माझं म्हणणं नाहीये, पण माझ्या पॅरेंट्सकडे ती बुद्धिमत्ता किंवा ती शक्ती देवाने नशिबाने त्यांना ती दिली की ते मोल्ड होऊ शकतात, ते ऐकून घेतात. त्यांना हे पटतं की आता जग बदललंय. जर आता माझी मुलगी फॉर एक्झाम्पल लिव्ह इन मध्ये राहत असेल तर आय हॅव टू ऍक्सेप्ट दॅट, इट्स हर डिसिजन, शी इज अन अडल्ट. सो त्यांना तेवढी बुद्धी आहे किंवा तेवढं ते समजून घेतात. आणि मला असं वाटतं की माझे जे आपला प्रॉब्लेम एक आहे लहानपणापासून, नाही म्हणल्यावर पहिली ती गोष्ट आपण करतो. सो एव्हरी हॅबिट एव्हरीथिंग मला असं वाटतं की ते त्यांना माहिती असल्यामुळे मी ते खूप असं काय म्हणतो आपण त्याला, ते मला लपवायची कधी वेळ नाही आली. आणि त्यामुळे ते मला ती भीती नाहीये मनात, कळलं ना, ह्यांना कळेल त्यांना कळेल. मला जर कोणी बोललं ना तुझ्या आई बाबांना सांगू का, मी म्हणते मी सांगू, लावू फोन. त्यांना माहिती आहे ही ट्रान्सपरन्सी जर आई वडिलांकडूनच आपल्याला आली असेल, म्हणजे आमच्या दोघांमध्येच असेल, तर मग जगामध्ये काय चाललंय त्याचा आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. करेक्ट. मला असं वाटतं की जे आता आई वडिलांसोबत राहत आहेत ते चेरिश करा, की ते तुमच्या आजूबाजूला आहेत. आणि जे बॅचलर राहत आहेत, जे वेगळे राहत आहेत, त्यांनी ह्यातून शिका, राईट, की ते का नाही आहेत आणि त्यांनी किती आपल्यासाठी केलंय. सो हा एक आय ओपनर आजचा एपिसोड होता. सो मस्त कॉफी दूध अर्ध ओतू गेलंय, पण दिस इज लाईफ. इट्स ऑल अबाउट मेसीनेस अँड त्याच्यामध्ये ब्युटी आहे की तुम्ही
राहा ना. आज सोशल मीडियावरती सगळ्यांना परफेक्ट, मी किती परफेक्ट आहे आणि हे सगळं माझे केस किती परफेक्ट आहे. नाही, देर इज ब्युटी इन इम्परफेक्शन. की ठीक आहे यार, हो सगळं सेम नाही जात की सगळं व्यवस्थितच गेलं पाहिजे असं नाहीये. समटाइम्स मेसीनेस मला खूप आवडेल. येस आणि हिच्याकडनं मी एक गोष्ट खूप शिकली, खूप चांगली गोष्ट. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ती सांगते किंवा प्रत्येक माणसाला जे मला भेटले ते सांगते की फॉरगिव्हनेस ना ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे यार. मला आतापर्यंत वाटायचं मी ह्याला माफ करू, मी तिला माफ करू, हट गेला उडत वगैरे. पण नंतर मला असं की ही बोलली ते मला खूप पटलं की जर तू त्या माणसाला माफ नाही केलंस तर तो माणूस तुझ्याच डोक्यात बसून राहणार आहे. तोच तिकडे सतत गुंगाळ आणि तुलाच असं होणार की हा ना, हा माझ्या डोक्यात जातो. डोक्यात जातो म्हणजे काय, कुठेतरी आहे ना डोक्यात, त्याला माफ कर आणि त्याला जाऊ दे, लेट गो. काय त्याला म्हणतात, फॉरगिव्ह बट डोंट फॉरगेट. ते वाला. सो ते मी आता ऍक्च्युली हिच्याकडनं शिकून अप्लाय करण्याचा प्रयत्न करते. आज मी शिव्या देतेच त्या माणसाला, पण मी शिव्या देऊन मग लेट गो करते. मी पॅटर्न थोडा मोल्ड केलाय. मी म्हणते की जाऊ दे त्या माणसाला, मी शिव्या देऊन म्हणते. मला खरंच आता मी खूप रिलेट करू शकते या सिच्युएशनला आणि आपल्या एजच्या सगळ्याच मुली रिलेट करू शकतात. म्हणजे कुठेही आपल्याला निगेटिव्हिटी नको आहे या सगळ्यातून. लिव्ह अँड लेट लिव्ह करून आजचं आपलं ब्रीद वाक्य हे एक होतं. मिनिट त्याच्यावरनं राहिलं. काय? एकदा तर असं झालं होतं आयुष्यात आमच्या दोघींच्या इतकं वाईट चालू होतं. या बाईने काय केलं, आतमध्ये गेली, कापूर वगैरे टाकला, तांदूळ वगैरे टाकला, त्याच्यामध्ये कापूर जाळला, म्हणाली वाईट लोकांना आणि वाईट प्रवृत्तींना आमच्यापासून. तो व्हिडिओ मी ऍक्च्युली पोस्ट केला होता. सो नेगेटिव्ह लोकांपासून सगळ्यांना आम्हाला तर खूपच लाभ राहायचा आहे. आम्ही तर तेवढ्यासाठी घराचं शुद्धीकरण करतो कापूर टाकून. पण दूध तू जाणं म्हणजे पण निगेटिव्हिटी जात असं ना. हा मी तुला अरे मगाशी मी तेच बोलणार होते की आपल्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दूध उतू गेलं म्हणजे एपिसोड छान झाला. वाव. कारण नवीन घराची सुरुवात दूध उती दूध उतू जाऊन करतात. असो 3 दिवस सुट्टी होती, समजून घेऊ शकतो आता. पण येस, थँक्यू सो मच गाईज, तुम्ही वेळ दिलात इतक्या बिझी स्केड्यूलमधून आणि ही बॅचलर्स लाईफ तुमची आमच्यासोबत शेअर केलीत आणि खूप एक्सपिरियन्सेस सांगितलेत जे आपल्या मैत्रिणींनाही युजफुल होतील. सो पुन्हा भेटू आपण आणि मस्त छान छान काम करत राहा आणि वेगवेगळ्या निमित्ताने इंटरव्ह्यूसाठी भेटू. पण आजचं हे जे चिटचॅट सेशन भारी होतं, एकदम खूप भारी होतं. आणि थँक्यू या सेशनसाठी, थँक्यू. कारण मला असं वाटतं की या सेशनमुळे बऱ्याचदा गोष्टी की आपण ज्या आम्ही म्हणतो की ती अनसड असतील, पण त्या समोर येतात कधी कधी ना, यु नो. ते कुठेतरी कम्फर्ट झोन ब्रेक नको, जाऊ दे एंड कर. असं म्हणतात फ्रेंड्सना थँक्यू बोलायचं नसतं, पण तरी तुम्ही मला आल्यावर जी फॉर्मॅलिटी केली त्याच मी एंड करते फॉर्मॅलिटी. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कमिंग. बाय. लिव्ह अँड लेट लिव्ह. येस.